ओके, सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मन शांत करण्यासाठी दरवेळेला मेडिटेशनच करावं लागतं असं नाही आहे. अजून देखील काही मार्ग आहेत ज्याच्या साहाय्याने आपण आपलं मन शांत करू शकतो आणि त्यातलाच एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग म्हणजे डायरी रायटिंग. मी नियमित गेली 8 वर्ष जरी मेडिटेशन करत असलो तरीसुद्धा कधीकधी मलासुद्धा डायरी रायटिंगची गरज भासते. पण जेव्हा अनेक जण डायरी रायटिंग करायला सुरुवात करत असतात तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की डायरीमध्ये लिहायचं काय. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा डायरी आपल्या डोळ्यासमोर येते, कोरं पान जेव्हा आपल्यासमोर येतं तेव्हा आपल्याला ब्लँक व्हायला होतं की मी यामध्ये लिहू काय, सुरुवात कुठून करू. आता डायरी रायटिंगच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, निरनिराळ्या पद्धती असतात. त्यापैकी एक पद्धत डायरी रायटिंगला सुरुवात करताना आपल्याला उपयोगी पडू शकते. ती पद्धत म्हणजे डायरी रायटिंग करताना स्वतःला काही ठराविक प्रश्न विचारणं आणि त्याची उत्तरं डायरीमध्ये लिहिणं. हे जे प्रश्न असतात हे प्रश्न 2 भागांमध्ये डिवाइड करण्यात आलेले असतात. एक भाग म्हणजे दिवसभराचा आढावा घेणारे काही प्रश्न, म्हणजे असे प्रश्न ज्या प्रश्नांची उत्तरं देता देता ऑलमोस्ट आपल्या आजच्या दिवसभरामध्ये जे काही घडलेलं आहे ते सगळं कव्हर होत असतं. तर जो दुसरा भाग असतो त्यामध्ये कुठले प्रश्न असतात, तर जे प्रश्न आपल्या मनामध्ये अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून, अनेक वर्षांपासून घोळत असतात, त्याची उत्तरं बाहेर काढण्यासाठी आपल्याला स्वतःला काही वेगळे प्रश्न विचारावे लागतात. म्हणजे हे जे प्रश्न असतात हे प्रश्न फक्त दिवसभराचा नाही तर पूर्ण आयुष्याचा आढावा घेत असतात. सो या प्रश्नांचे जे 2 भाग आहेत, एक भाग आहे तो दिवसभराचा आढावा घेणारे काही प्रश्न, तर जो दुसरा भाग आहे तो म्हणजे पूर्ण आयुष्याचा आढावा घेणारे काही प्रश्न. असे प्रश्न मिळून 8 प्रश्नांचा एक संच आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. हे जे 8 प्रश्न आहेत हे 8 प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून डायरी रायटिंगला सुरुवात करू शकता. म्हणजे या 8 प्रश्नांची उत्तरं तुम्ही डायरीमध्ये लिहू शकता. आता हे कुठले 8 प्रश्न आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात दिवसभराचा आढावा घेणारे 5 प्रश्न. डायरी रायटिंग करायला सुरुवात केल्यावर सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला हा प्रश्न विचारायचा की आज दिवसभरामध्ये काय महत्त्वाचं घडलं. म्हणजे आज दिवसभरामध्ये एखादी महत्त्वाची घटना घडली आहे का. महत्त्वाची घटना म्हणजे काय, तर आज माझी एक्झाम होती, ही एक घटना असू शकते. आज मी माझ्या मित्रमैत्रिणींना भेटलो, त्यांच्याबरोबर बाहेर गेलो होतो, त्यांच्याबरोबर मी हॉटेलिंग केलं, कुठेतरी फिरायला गेलो होतो, ही एक घटना असू शकते. आज दिवसभरामध्ये माझं आणि माझ्या आईवडिलांमध्ये काही गप्पा झाल्या, ही घटना असू शकते. किंवा अगदी आज मी दिवसभर काहीही केलं नाही, घरामध्ये बसून वेबसिरीज पाहिली, हे सुद्धा एक उत्तर असू शकतं. ही सुद्धा आज दिवसभरामध्ये घडलेली एक महत्त्वाची घटना असू शकते. महत्त्वाची घटनाचा अर्थ काय, तर एक अशी घटना जी रोज घडत नाही. म्हणजे मी रोज जेवण करतो, मी रोज आंघोळ करतो, मी रोज बाहेर जातो, मी रोज घरी येतो, या रोज घडणाऱ्या घटना आहेत, याला महत्त्वाची घटना म्हणत नाहीत. महत्त्वाची घटना म्हणजे काय, तर इथे आपल्याला कुठली तरी खूप इम्पॉर्टंट घटना असा विचार करायचा नाहीये, तर आज असं काय घडलं जे रोज घडत नाही. असं काही आहे का. मे बी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार पण नाही. तुम्हाला असं वाटेल की नाही, मग आज असं काही विशेष नाही घडलं जे रोज घडत नाही. पण कदाचित जर आपण बारीक नजरेने पाहिलं तर आपल्याला अशी कुठली तरी घटना दिसेल की जी घडली, छोटीशी घटना आहे, घडली पण ती रोज घडत नाही. म्हणजे अगदी रस्त्याने चाललेला असताना वाटेमध्ये कोणीतरी ओळखीची व्यक्ती भेटणं, ही सुद्धा एक छोटीशी घटनाच आहे जी रोज घडत नाही. सो सगळ्यात पहिल्यांदा डायरी रायटिंग करताना आपल्याला स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे की आज असं काय घडलं ज्याला मी महत्त्वाची घटना सुद्धा म्हणू शकते, किंवा एक अशी घटना जी रोज घडत नाही अशी सुद्धा असू शकते. हा सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायचा आहे. यानंतर दुसरा प्रश्न आपण स्वतःला हा विचारायचा आहे की आज दिवसभरामध्ये मला सगळ्यात जास्त आनंद केव्हा वाटला. म्हणजे आता त्या पहिल्या प्रश्नामध्ये आपण एक आज दिवसभरात घडलेली एक महत्त्वाची घटना किंवा एक अशी घटना पाहिली जी रोज घडत नाही. त्याच घटनेमधून आपल्याला आनंद मिळेल असं नाही, मिळू पण शकतो. म्हणजे समजा आज दिवसभरात घडलेली एक महत्त्वाची घटना म्हणजे आज माझी एक्झाम होती, ती एक्झाम छान झाली आणि त्यामुळे मला आनंद झाला असं पण असू शकतं. किंवा ती एक्झाम ठीक गेली, ओके गेली, पण नंतर ना मला वाटेमध्ये कोणीतरी भेटलेलं तेव्हा मला जास्त आनंद झाला, कारण मला कुठली तरी खूप जुनी व्यक्ती भेटली होती, जी व्यक्ती अनेक दिवसात नव्हती भेटली, अनेक महिन्यात नव्हती भेटली, आणि अचानक ती व्यक्ती माझ्या समोर आली आणि त्यामुळे मला आनंद वाटला. म्हणजे दिवसभरातली महत्त्वाची घटना एक वेगळी आहे, पण आनंद मला वेगळ्या घटनेतून मिळाला असं पण होऊ शकतं. किंवा दिवसभरात जी महत्त्वाची घटना घडली त्यातूनच मला आनंद मिळाला असं पण होऊ शकतं.
थोडक्यात तुमची महत्त्वाची घटना आणि तुमचा आनंद एकाच घटनेमध्ये असायला पाहिजे असं अजिबात नाही. असू पण शकतं, नसू पण शकतं. सो आपल्याला इथे हे शोधून काढायचे की आज दिवसभरामध्ये मला कशातून आनंद मिळाला. कदाचित असं पण होण्याची शक्यता आहे की मला या कुठल्याही गोष्टीतून आनंद मिळाला नाही, तर संध्याकाळी घरी आल्यानंतर मी मोबाईलवर व्हिडिओ बघत होतो, त्यापैकी एक व्हिडिओ बघून मला आनंद मिळाला. मी हास्य जत्रा, महाराष्ट्राची हास्य जत्राचं कुठलं तरी स्किट पाहिलं आणि ते स्किट पाहून मी इतका हसलो, तोच माझा आनंद होता. दिवसभरात जे काही घडलं त्यातून मला नाही मिळाला आनंद, पण ते ना हास्यजत्राचं कॉमेडी स्किट बघून मला आनंद मिळाला, असं देखील तुम्ही लिहू शकता. सो तुमच्या पूर्ण दिवसभरामध्ये मला कुठल्याच गोष्टीचा आनंद नाही वाटला असं शक्यतो होत नाही. त्यामुळे आपल्याला या दोन्ही प्रश्नांची उत्तरं यामध्ये लिहायची आहेत की सगळ्यात पहिल्यांदा कुठली महत्त्वाची घटना घडली, नंबर 2 मला कुठल्या गोष्टीतून आनंद मिळाला. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न नंबर 3 तो म्हणजे आज कुठल्या गोष्टीमुळे मला डिस्कम्फर्ट जाणवला किंवा कुठल्या गोष्टीमुळे मला स्ट्रेस जाणवला. आता इथे अजून एक घटना सुद्धा असू शकते किंवा या तिन्ही प्रश्नांचं मिळून एकच उत्तर सुद्धा असू शकतं. उदाहरणार्थ आज माझी एक्झाम होती, ही एक महत्त्वाची घटना घडली. त्या एक्झाममध्ये सुरुवातीला मला डिस्कम्फर्ट जाणवलं, स्ट्रेस जाणवला त्याच घटनेमध्ये, पण पेपर पूर्ण होईपर्यंत माझा पेपर मस्त गेला आणि पेपर छान गेल्याचा मला आनंद झाला. म्हणजे महत्त्वाची घटना, डिस्कम्फर्ट किंवा स्ट्रेस आणि आनंद या तिन्ही गोष्टी मला एकाच घटनेमधून मिळाल्या किंवा या तिन्ही गोष्टी 3 निरनिराळ्या घटनेमधून देखील मिळू शकतात. आज महत्त्वाची घटना कुठली घडली, तर माझी एक्झाम झाली. आनंद देणारी घटना कुठली घडली, तर मला कोणीतरी वाटेमध्ये भेटलं. डिस्कम्फर्ट किंवा स्ट्रेसवाली घटना कुठली घडली, तर माझं घरातल्या लोकांबरोबर भांडण झालं, असं देखील असू शकतं. त्याच्यामुळे सुद्धा आपण डिस्कम्फर्ट होतो. अगदी मला संध्याकाळी OTTवर मूव्ही पाहायची इच्छा आहे आणि मी TV समोर जाऊन बसलो आणि एका मागोमाग एक मी OTT फक्त सर्फ करतोय आणि मला त्यामध्ये 2 तास झाले तरी कुठली मूव्ही बघावी कळलंच नाही. ही सुद्धा डिस्कम्फर्ट किंवा स्ट्रेसवाली गोष्ट असू शकते की माझ्याकडे सगळे OTT आहेत. नेटफ्लिक्स आहे, ॲमेझॉन प्राईम आहे, जिओ आहे, काय ते झी5 आहे, सोनी लाईव्ह आहे, काय नाही ते सगळं आहे माझ्याकडे. आणि त्यामुळेच ना माझा गोंधळच होतो की मला कुठली मूव्ही बघावी, कुठली वेबसिरीज बघावी समजतच नाही, लवकर डिसिजनच घेता येत नाहीये. ही सुद्धा एक डिस्कम्फर्ट करणारी किंवा स्ट्रेस असणारी गोष्ट असू शकते. सो आपल्याला या तिन्ही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. मग मे बी त्या तिन्ही प्रश्नांचं एकच उत्तर असेल किंवा त्या तिन्ही प्रश्नांचं वेगळं उत्तर असेल. यानंतर चौथा प्रश्न आपल्याला हा विचारायचा आहे की आज मी कुठली गोष्ट चांगली केली. आपल्या आजच्या दिवसभरामध्ये माझ्याकडून कुठली चांगली गोष्ट झाली का, हा देखील आपण स्वतःला प्रश्न विचारू शकतो. आता चांगली गोष्टचा अर्थ काय होतो, तर अगदी मी आज सकाळी लवकर उठलो, ही सुद्धा एक चांगली गोष्ट केली आहे मी. किंवा काल रात्री झोपताना मी वेळेवर झोपलो, आज रात्री सुद्धा मी बरोबर 10 वाजता झोपणार आहे. सो अजून मी ती चांगली गोष्ट केलेली नाहीये, पण मी करणार आहे. चांगली गोष्ट म्हणजे अशी देखील असू शकते की मला वाटेमध्ये कोणीतरी भेटलं आणि मला ॲक्च्युली त्या व्यक्तीशी ना नीट बोलायची इच्छा नव्हती, पण मी त्या व्यक्तीशी व्यवस्थित बोललो. ही सुद्धा एक चांगली गोष्ट असू शकते. मी खाली जात असताना वाटेमध्ये मला मांजर दिसली, त्या मांजरीला मी काहीतरी दिलं, ही पण एक चांगली गोष्ट असू शकते. किंवा जर का तुम्हाला या मांजरांची किंवा कुत्र्यांची छेड काढायची सवय असेल, तर आज मी छेड काढली नाही त्यांची, मी त्यांच्या वाटेला गेलो नाही, मी सरळ माझ्या मार्गी निघून गेलो, ही सुद्धा एक चांगली गोष्ट असू शकते. चांगल्या गोष्टी अनेक असू शकतात की तुम्ही रस्त्याने चाललेले असताना, गाडीवरून चाललेलं असताना, कुठल्या तरी सिग्नलला थांबलेला असताना कोणीतरी तुमच्याकडे काहीतरी मागायला आलं होतं आणि तुम्ही त्याला 10 रुपये काढून दिलेत, ही सुद्धा एक चांगली गोष्ट असू शकते. किंवा अगदी मी आज स्वामींच्या मठामध्ये गेलो होतो आणि तिकडे मी एक सेवेकरी म्हणून काम केलं, ही सुद्धा एक चांगली गोष्ट असू शकते. अशा अनेक चांगल्या गोष्टी बारीक का असेनात, अगदी छोट्याशा, जसं मी सांगितलं की मी आज सकाळी लवकर उठलो, ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. किंवा आज मी रात्री झोपायच्या आधी 1 तास मोबाईलला हात लावणार नाही असं ठरवलं, ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. सो अशा अनेक लहान चांगल्या गोष्टी देखील तुम्ही शोधून काढू शकता. फार मोठी चांगली गोष्टच शोधून काढायला पाहिजे, मी एका माणसाला मदतच केली आणि ती खूप मोठी मदत होती, एवढी मोठी चांगली गोष्टच असायला पाहिजे असं नाही. कुठलीही चांगली गोष्ट तुम्हाला शोधून काढायची. आणि गाईज एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्या आधीचा हा प्रश्न होता की आज मला, याच्या आधीचा म्हणजे प्रश्न दुसरा तो होता की आज मला कुठल्या गोष्टीमुळे आनंद वाटला. जर तो प्रश्न आणि हा प्रश्न की मला कुठल्या गोष्टीमुळे आनंद वाटला आणि आज मी कुठली गोष्ट चांगली केली, याचं जर का तुम्हाला उत्तर मिळत नसेल ना, तर समजून घ्यायचं की आपण ना आयुष्याच्या बाबतीमध्ये आपला ॲप्रोच हा नकारात्मक आहे, निगेटिव्ह आहे.
कारण जसं मी सांगितलं की आज मला दिवसभरामध्ये कुठल्याच गोष्टीचा आनंद झाला नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ तुम्ही त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते शोधत नाही आहात. तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून तो आनंद शोधत नाही आहात, कारण आपल्याला दिवसभरामध्ये कुठलाच आनंद नाही झाला असं नाही होऊ शकत. अगदी मोबाईलवर एखादा व्हिडिओ पाहिला, स्किट पाहिला आणि थोडंसं का होईना हसलो, तो थोडासा का होईना आनंद आहे हे तुम्ही मान्य करायला हवं, हे तुम्ही नोटीस करायला हवं, त्याला आनंद म्हणून तुम्ही डिक्लेअर करायला हवं, कन्सिडर करायला हवं. यालाच म्हणतात पॉझिटिव्ह राहणं, की नाही एवढासा का होईना मला मिळालाय आनंद हे मान्य करणं गरजेचं आहे. तसंच मी थोडीशी का होईना, एवढीशी का होईना मी चांगली गोष्ट केली, ही गोष्ट तुम्ही मान्य करणं गरजेचं आहे की तुम्ही सुद्धा एक चांगली व्यक्ती आहात, की तुम्ही सुद्धा एक अशी व्यक्ती आहात जी चांगली कामं करू शकते. हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये तेव्हा डेव्हलप होणार आहे जेव्हा तुम्ही एवढ्याशा तरी गोष्टींना चांगली गोष्ट म्हणून कन्सिडर करणार आहात. सो जर या दोन प्रश्नांची, प्रश्न नंबर 2 आणि प्रश्न नंबर 4 यांची जर का तुम्हाला उत्तरं मिळतच नाही आहेत असं जर वाटत असेल तर समजून घ्यायचं की तुम्ही नीट शोधत नाही आहात. याची उत्तर तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हां, मग तो आनंद एवढूसा आहे की खूप मोठा आहे, मी केलेली चांगली गोष्ट एवढूशी आहे की खूप मोठी आहे, याचा विचार करायचा नाही. चांगली गोष्ट ती चांगली गोष्ट, आनंद तो आनंद, मग तो डायरीमध्ये लिहायला काहीच हरकत नाही आणि तो तुम्हाला मिळायला हवा. या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळायलाच हवीत आणि ती शक्यतो मिळतात सगळ्यांना. यानंतर शेवटचा प्रश्न म्हणजे 5वा प्रश्न आहे जो आपल्याला स्वतःला विचारायचा आहे की आज मी काय शिकलो. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला डायरीमध्ये लिहायचं आहे. आता काय शिकलो म्हणजे काय, तर याच्याकडे सुद्धा 2 पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहता येतं. एक म्हणजे रेग्युलर मला काय ज्ञान मिळालं, जसं आता हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही हे शिकताय की डायरी रायटिंग करताना कुठले प्रश्न स्वतःला विचारावेत हे तुम्ही शिकलाय, पण त्याचबरोबर तुम्ही स्वतःबद्दल देखील काहीतरी शिकत असता, काहीतरी जाणून घेत असता. उदाहरणार्थ मी आज सकाळी 6 वाजता उठायचं ठरवलेलं होतं, पण मी गजर लावून सुद्धा सकाळी 6 वाजता उठू शकलो नाही. सो आज मी स्वतःबद्दल काय शिकलेलो आहे, तर मी स्वतःबद्दल हे शिकलेलो आहे की कदाचित मला अजून जास्त कष्ट करणं गरजेचं आहे, कष्ट घेणं गरजेचं आहे सकाळी उठण्यासाठी. कदाचित सकाळी लवकर उठणं ही माझ्यासाठी एक अवघड गोष्ट आहे, हे मी आज शिकलेलो आहे. सो मी आज काय शिकलो ते एक तर स्वतःबद्दल पण असू शकतं किंवा कुठलं तरी ज्ञान कन्झ्युम करणं असं देखील असू शकतं. अगदी रस्त्यामध्ये, जसं मी आता सांगितलं की रस्त्यामध्ये कुठली तरी व्यक्ती भेटली आणि त्या व्यक्तीला मला भेटायची इच्छा नव्हती किंवा त्या व्यक्तीशी मला व्यवस्थित बोलायची इच्छा नव्हती, पण स्टील मी त्या व्यक्तीशी व्यवस्थित बोललो. सो आज मी काय शिकलो, तर नको असलेल्या लोकांशी, न आवडणाऱ्या लोकांशी सुद्धा मी व्यवस्थित वागू शकतो. ही एक गोष्ट आज आपण शिकलेले आहोत, ही एक गोष्ट आज आपल्याबद्दलच आपल्याला उमगलेली आहे असं म्हणलं तरी चालेल. ठीक आहे. सो अशा अनेक गोष्टी आपल्याला स्वतःबद्दल समजत असतात. त्याचबरोबर असं देखील असू शकतं की आज माझी एक्झाम होती आणि मला पेपर अवघड गेला आणि मला असं वाटलं होतं की तो चांगला जाईल. सो एक ही सुद्धा छोटी गोष्ट आपल्याला कळलेली आहे की नाही, मला वाटलं होतं की एवढा अभ्यास इनफ होईल, पण कदाचित मला जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. ही सुद्धा आज एक गोष्ट आपल्याला कळलेली आहे. अनेक बाबतीमध्ये आपण अनेक माध्यमातून ज्ञान देखील मिळवत असतो. अगदी यूट्यूबवर, मोबाईलवर व्हिडिओ पाहताना आपण जो व्हिडिओ पाहतोय त्या व्हिडिओमधून आपल्याला काहीतरी ज्ञान मिळालं, काहीतरी नॉलेज मिळालं, ते देखील मी आज काय शिकलो याच्या अंतर्गत तुम्ही लिहू शकता. आज संध्याकाळी माझ्या घरच्यांबरोबर माझं भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये मी काय बोललो आणि समोरची व्यक्ती काय बोलली यावरून देखील आपल्याला काही गोष्टी कळत असतात की कुठल्या पॉईंटला मला राग येतो हे मला आज लक्षामध्ये आलं. समोरची व्यक्ती असं बोलली म्हणून मला राग आला, ओके, म्हणजे या पॉईंटपर्यंत जर का तुम्ही मला घेऊन गेलात तर कदाचित त्या पॉईंटला पोहोचल्यानंतर मला राग येऊ शकतो किंवा समोरच्या व्यक्तीला केव्हा राग आला हे देखील आपल्याला कळू शकतं. म्हणजे कुठल्याही भांडणाची सुरुवात ही केवळ डिस्कशन पासूनच होत असते. कुठलंही भांडण हे सुरुवातीला एक चर्चाच असतं. ती चर्चा सुरू झाल्यानंतर सगळं व्यवस्थित चालू होतं, पण बरोबर या पॉईंटला ना त्याला वळण मिळालं आणि तिथून समोरची व्यक्ती उचकायला सुरुवात झाली, समोरच्या व्यक्तीला राग यायला सुरुवात झाली. म्हणजे या पॉईंटला समोरची व्यक्ती रागवते. हे देखील आपण त्यामधून शिकलेले आहोत. सो जर का आज मी दिवसभरामध्ये काय शिकलो याचं उत्तर काढायचं जर का ठरवलंच आपण, तर आपल्याला अनेक प्रकारची उत्तरं त्यातून मिळत असतात आणि याचं देखील आपल्याला उत्तर मिळायला हवं की आज मी काय शिकलो याचं सुद्धा आपल्याला उत्तर मिळणं गरजेचं आहे. हे जेव्हा 5 प्रश्नांची उत्तरं आपण डायरीमध्ये लिहू तेव्हा या 5 प्रश्नांच्या माध्यमातून आपल्या दिवसभरातल्या ऑलमोस्ट महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण त्यामध्ये उतरवणं गरजेचं आहे त्या गोष्टी त्यामध्ये उतरू शकतात. जर का या 5 प्रश्नांची उत्तरं आपण ऑनेस्टली लिहिली तर. या 5 प्रश्नांचा विचार करता एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते की या 5 प्रश्नांची उत्तरं लिहिता लिहिता आपण आपल्या दिवसभराकडे अत्यंत जाणीवपूर्वक पाहायला शिकतो.
आपण अत्यंत जाणीवपूर्वक, अत्यंत कॉन्शियसली आपण या पूर्ण दिवसाकडे बघतो आणि अशा पण गोष्टी आपल्याला नोटीस होतात ज्या गोष्टी इतर वेळेला नोटीस होत नसतात. मला आज कुठल्या गोष्टीचा आनंद झाला, छोटीशी गोष्ट पण चालेल असं म्हणल्यानंतर आपण अनेक बारीक 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 गोष्टींच्याकडे कॉन्शियसली पाहतो. त्या अनेकपैकी आपण एकच गोष्ट लिहू, मे बी 2 गोष्टी लिहू, मे बी 4-5 गोष्टी लिहू, पण आपण अशा अनेक बारीक बारीक गोष्टी नोटीस करतो की ओके, म्हणजे मला आज ॲक्च्युली माझ्या दिवसभरामध्ये 4 ते 5 गोष्टींमधून आनंद मिळालेला आहे, हे कालपर्यंत माहिती पण नव्हतं. सो जेव्हा या 5 प्रश्नांची उत्तरं आपण लिहायला सुरुवात करतो तेव्हा आपण आपल्या पूर्ण दिवसभराकडे एक थर्ड पार्टीच्या पर्स्पेक्टिव्हनी बघतो आणि हेच होणं गरजेचं आहे डायरी रायटिंगमध्ये. जर का तुमचा पर्स्पेक्टिव्ह, तुमच्या आयुष्याबद्दलचा तुमचा दृष्टिकोन जर का बदलणार नसेल तर डायरी रायटिंगचा उपयोग काय? तुम्ही तुमच्याच आयुष्याकडे, तुमच्या दिवसाकडे जेव्हा थर्ड पार्टी म्हणून पाहाल, एक वेगळी व्यक्ती म्हणून पाहाल, तेव्हाच तुम्हाला त्यातल्या काही गोष्टी जाणवतील ज्या कदाचित तुम्ही बदलणं गरजेचं आहे किंवा त्या गोष्टी तुम्ही कमीत कमी ॲप्रिशिएट तरी करणं गरजेचं आहे. आता या प्रश्नांचा दुसरा भाग पाहूयात. म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की या प्रश्नांचे 2 भाग करण्यात आलेले आहेत. भाग 1 मध्ये आपण पूर्ण दिवसभराचा आढावा घेणारे 5 प्रश्न पाहिले. आता भाग 2 मध्ये आपण पूर्ण आयुष्याचा आढावा घेणारे 3 प्रश्न पाहणार आहोत. हे जे 3 प्रश्न आहेत, हे 3ही प्रश्न रोज लिहायचे नाही आहेत. समजा मी एका आठवड्यामध्ये 7 दिवसांच्या पैकी 6 दिवसच डायरी रायटिंग करत असेन, 7व्या दिवशी मी सुट्टी घेत असेन, काही हरकत नाही. तर या 6 दिवसामध्ये हे 3 प्रश्न रोज 1च्या नुसार 2-2 वेळेला होणार आहेत. सोमवारी आणि गुरुवारी 1 प्रश्न असणार आहे, मंगळवारी आणि शुक्रवारी 1 प्रश्न असणार आहे, बुधवारी आणि शनिवारी 1 प्रश्न असणार आहे. आणि या प्रश्नांची उत्तरं आपल्याला नियमित लिहायची आहेत. जरी आयुष्य एकच असलं आणि त्या एकाच आयुष्यामध्ये असणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं तीच असणार आहेत, तरी सुद्धा आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं नियमित परत परत स्वतःला विचारायची आहेत. कदाचित आपण जेवढ्या जास्त वेळेला हा प्रश्न स्वतःला विचारू, हे प्रश्न स्वतःला विचारू, तेवढ्या वेळेला त्या प्रश्नांची वेगळी उत्तरं देखील येऊ शकतात किंवा त्या प्रश्नांची उत्तरं बदलू देखील शकतात. तर यामध्ये येणारा सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे, माझ्या आत अजून कोणता जुना पेन आहे जो मी इग्नोर करतोय? पेन म्हणजे कुठलं तरी जुनं दुःख आपल्या अंतरंगामध्ये आहे जे आपण इग्नोर करतोय. कदाचित कुठलं तरी जुन्या काळातलं ब्रेकअप असू शकतं जे कधीतरी डोकं वर काढत असतं आणि त्याचा आपल्याला त्रास होत असतो. कदाचित आपल्याकडूनच झालेली कुठली तरी जुनी चूक असू शकते, जी चूक आठवल्यावर आपल्याला त्रास होतो. कुठेतरी मनामध्ये वाटते की नाही रे, त्यावेळेला मी असं करायला नाही पाहिजे होतं, त्यावेळेला मी असं बोलायला नाही पाहिजे होतं. किंवा अजून कुठली तरी चूक आपल्याकडून झालेली असू शकते, जर ती चूक केली नसती तर आज आयुष्य काहीतरी वेगळं असतं, पण ती चूक झाल्यामुळे आज माझं आयुष्य हे असं आहे, असं कदाचित आपण स्वतःला सांगतोय. त्यामुळे आपल्याला त्रास होतोय. कदाचित लहान असताना तुमच्या घरामध्ये तुम्हाला भाऊ किंवा बहीण असेल आणि आईवडिलांनी तुमच्यापेक्षा त्या भावाला किंवा त्या बहिणीला जास्त महत्त्व दिलं. हे सुद्धा एक न बोललेलं दुःख तुमच्या मनामध्ये असू शकतं जे तुम्हाला अजूनही त्रास देतंय. सो आपल्या मनामध्ये कुठली तरी जुनी गोष्ट आहे जी आपल्याला अजूनही त्रास देते आणि ती दुःख तुम्ही काढून तुमच्या डायरीमध्ये लिहायला हवं. मे बी त्या जुन्या चुकीबद्दल तुम्ही स्वतःला माफ केलेलं असायला हवं किंवा इतर कुठल्या तरी व्यक्तीने तुमच्याशी चुकीचं वागलं असेल, ते सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये अजूनही चालू आहे. तर त्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीला, त्या लोकांना सुद्धा माफ करून टाकायला हवं. सो तुम्ही अजूनही कुणाला माफ नाही केलेलं, हा प्रश्न सुद्धा त्याच प्रश्नाच्या बरोबर येतो. किंवा याचंच अजून एक रूप असं देखील असू शकतं की जर का मला कुणालाही काही सांगायची मुभा असती तर मी काय सांगितलं असतं, मी कोणाशी काय शेअर केलं असतं. हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच्यामध्ये येतात. तुमच्या आतमध्ये असं कुठलं जुनं दुःख आहे जे तुम्ही इग्नोर करताय, तुम्ही अजूनही कुणाला माफ नाही केलेलं. किंवा जर का तुम्हाला करा बिंदास शेअर असं म्हणून तुम्हाला काही शेअर करायला सांगितलं तर तुम्ही काय शेअर कराल? तुमच्या अगदी मनातल्या कोपऱ्यामध्ये तुम्ही काय लपवून ठेवलेलं आहे जे तुम्हाला इथे शेअर करता येईल? ती गोष्ट आपल्याला यामध्ये शेअर करायची आहे. थोडक्यात तुमच्या भूतकाळामध्ये असं काहीतरी घडलेलं आहे जे अजूनही तुमच्या मनामध्ये घर करू नये किंवा त्या गोष्टींचा तुम्हाला अजूनही त्रास होतोय, अशा गोष्टी तुम्हाला डायरीमध्ये लिहायच्यात. हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्हाला सोमवारी आणि गुरुवारी लिहायचा आहे. आता प्रश्न नंबर 2. हा प्रश्न म्हणजे, मला खरंच काय हवंय? मला जे मिळालंय तेच मला हवंय की मला काहीतरी वेगळं हवंय?
ही गोष्ट शक्यतो रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये असू शकते किंवा तुमच्या जॉबच्या बाबतीमध्ये सुद्धा असू शकते की मी आता रिलेशनशिपमध्ये आहे, माझ्याकडे आता जॉब आहे, पण मला जसा जॉब हवा होता तसाच हा जॉब आहे का? किंवा रिलेशनशिपबद्दलची माझी जशी कल्पना होती तसंच रिलेशनशिप माझं आहे का? रिलेशनशिपबद्दल मी जे इमॅजिन केलं होतं आणि आत्ताचं माझं रिलेशनशिप यामध्ये फरक आहे का, की दोन्ही सेम आहे? मला जसं रिलेशनशिप हवं तसंच मला मिळालेलं आहे का? बऱ्याच वेळेला आपलं अर्ध्याहून जास्त आयुष्य स्वतःला समजावण्यात चाललेलं असतं की नाही, जे चाललंय ते बरोबर चाललंय, जे चाललंय ते तुला हवंय तेच आहे. आपण स्वतःची खोटी समजूत घालत असतो की नाही सगळं व्यवस्थित चालू आहे, सगळं बरोबर चालू आहे. पण इथे आपण स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की मला खरंच काय हवंय? मला खरंच हे हवंय? मी खरंच याची कल्पना केली होती? मी खरंच याच्यासाठी एवढे कष्ट घेतले होते? किंवा मी आत्ता जे कष्ट घेतोय ते या गोष्टीसाठी आहे? याचंच वेगळं रूप असलेला प्रश्न म्हणजे मी कोणत्या बाबतीमध्ये फेक वागतोय? म्हणजे मी लोकांना असं दाखवतोय का की माझं सगळं छान चालू आहे, माझं फायनान्शियली छान आहे, हे लोकांना कळतच आहे, पण त्यानुसार मग आता माझं सगळं छान चालू आहे असं मी लोकांना दाखवतोय का? माझ्या जॉबमध्ये मी एकदम आनंदी आहे, मी एकदम सॅटिस्फाय आहे, आवडीचं काम आहे असं मी लोकांना खोटं दाखवतोय का? मी माझ्या रिलेशनशिपमध्ये एकदम सॅटिस्फाय आहे, एकदम आनंदी आहे, मला हवं तसंच रिलेशनशिप आहे असं मी लोकांना खोटं दाखवतोय का? मी फेक वागतोय का? मी कोणत्या बाबतीमध्ये फेक वागतोय हा सुद्धा याच स्वरूपाचा हा प्रश्न आहे. याच स्वरूपाचा हा प्रश्न देखील आपण स्वतःला विचारू शकतो की आज जर का माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असता तर मी काय केलं असतं? हा जॉब, हे रिलेशनशिप, की अजून काही? किंवा अजून एक याच स्वरूपाचा हा प्रश्न घेता येईल की जर का मला कोणीही जज करणार नाही याची गॅरंटी असेल तर मी काय करेन? तर मी सरळ त्या जॉबला लाथ मारून बाहेर पडेन, सरळ मी ते रिलेशनशिप सोडून कुठली तरी वेगळी व्यक्ती शोधेन. आपण या गोष्टी का करत नाही? तर लोक जज करतील म्हणून. सो जर का मला आज लोकांनी सांगितलं की आम्ही तुला जज नाही करणार, हवा तो डिसिजन घे, तर आपण काय करू? तर आपण आपलं हे फेक वागणं थांबवू. आपण खरं या दोन गोष्टींबद्दल किंवा अजून आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतील, बऱ्याच वेळेला आपल्या आईवडिलांबद्दलची सुद्धा आपली मतं अशी असू शकतात. आपल्याला काय हवंय? आपण फेक वागतोय का? आज जर का आयुष्याचा शेवटचा दिवस असता तर मी काय केलं असतं? लोकांनी मला जज केलं नाही तर मी काय करेन? या चारही प्रश्नांची उत्तर आईवडिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही स्वतःला विचारू शकता. नातेवाईकांच्या बाबतीत सुद्धा स्वतःला विचारू शकता. नातेवाईक नावाची एक इंटरेस्टिंग गोष्ट, गमतीशीर गोष्ट आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असते, बरोबर? त्या नातेवाईकांबद्दल अनेकांचे वेगळे पर्स्पेक्टिव्ह सुद्धा असतात. काही जणांचे नातेवाईक खूप चांगले असतात, काही जणांचे नातेवाईक अजूनच जास्त चांगले असतात, बरोबर? आपण कशाला कोणाबद्दल वाईट बोलावं, नाही का? सो सांगायचा मुद्दा हा की जेव्हा या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहायला लागतो तेव्हा मग आपल्याला खरं लक्षामध्ये येतं की आपण कुठे फेक वागतोय आणि आपण कुठे बरोबर वागतोय. आपल्याला खरंच आयुष्यामध्ये काय हवंय हा सगळा विषय आपल्याला या नंबर 2च्या प्रश्नामध्ये लिहून काढायचा आहे की मला खरंच आयुष्यामध्ये काय हवंय आणि माझ्याकडे काय आहे आणि या दोन्हीचा मेळ बसतोय का? कदाचित दोन्हीचा मेळ बसेल सुद्धा, पण याच्याकडे आपण कॉन्शियसली पाहायला हवं की मला आयुष्यामध्ये काय हवंय. हा सगळा विषय आपल्याला या प्रश्न 2 मध्ये लिहून काढायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मंगळवारी आणि शुक्रवारी लिहायचं आहे. आता नंबर 3चा प्रश्न यातला, तो प्रश्न म्हणजे पुढच्या 1 वर्षामध्ये मी कुठे असायला हवं आणि मी जिथे असायला हवं तिथे पोचण्यासाठी माझा जॉब, माझं रिलेशनशिप, माझे मित्रमैत्रिणी, माझे आईवडील, माझे नातेवाईक किंवा माझ्या आयुष्यामध्ये आत्ता जे काही आहे ते सगळं पुढच्या 1 वर्षामध्ये मला जिथे पोचायचं आहे ते पोचण्यासाठी मला मदत होतीये का त्यांची? म्हणजे समजा जॉबच्या बाबतीमध्ये माझं असं म्हणणं असेल की पुढच्या 1 वर्षामध्ये ना माझा हा गोल आहे, तर त्यासाठी मला माझ्या जॉबची मदत मिळतीये का? माझ्या जॉबमध्ये माझी तशी ग्रोथ होतीये का? किंवा रिलेशनशिप संबंधी जर माझा कुठला गोल असेल तर त्यामध्ये सुद्धा माझ्या रिलेशनशिपकडून मला तशी मदत मिळतीये का? समजा मी आत्ता एका व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे, आमचं लग्न नाही झालेलं आणि माझा हा गोल आहे की पुढच्या 1 वर्षामध्ये ना मला या व्यक्तीशी लग्न करायचंय, पण ती व्यक्तीसुद्धा त्या गोष्टीसाठी तयार आहे का? म्हणजेच तुम्हाला 1 वर्षानंतर कुठे तुम्ही स्वतःला पाहताय आणि त्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता असलेल्या गोष्टी तुम्हाला मदत करतायत का? तुमच्यासाठी हेल्पफुल ठरतायत का? युजफुल ठरतायत का? हा सुद्धा प्रश्न आपल्याला इथे विचारणं गरजेचं आहे.
थोडक्यात आपल्याला स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे की मी आता जे काही करतोय ते मला आयुष्यामध्ये पुढे नेतंय का, की जिथे आहे तिथेच सगळं थांबलेलं आहे. याचं उत्तर आपल्याला डायरीमध्ये लिहायचं आहे बुधवारी आणि शनिवारी. हे जे 3 प्रश्न आत्ता आपण पाहिले, एक भूतकाळाबद्दलचा, एक भविष्यकाळाबद्दलचा आणि एक वर्तमान काळाबद्दलचा, हे तिन्ही प्रश्नांची उत्तरं जेव्हा आपण लिहायला सुरुवात करतो तेव्हा अख्ख्या आयुष्याचा आढावा आपल्याकडून घेतला जातो असं म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. आणि या पद्धतीने आपल्याला डायरी रायटिंग करायला सुरुवात करायची आहे. आपल्याला 5 प्रश्न रोज लिहायचे आहेत, पण नंतरच्या 3 प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की रोज त्यातला एकच प्रश्न लिहायचा आहे. तिन्ही प्रश्न रोज नाही लिहायचे. सोमवारी आणि गुरुवारी एक प्रश्न लिहायचा आहे, मंगळवारी आणि शुक्रवारी एक प्रश्न लिहायचा आहे आणि बुधवारी आणि शनिवारी एक प्रश्न लिहायचा आहे. म्हणजे एक प्रश्न आठवड्यात 2 वेळेला लिहायचा आहे. थोडक्यात आपल्याला रोज 6 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्यातले 5 प्रश्न तुमच्या दिवसभराबद्दल असणार आहेत, जे सोपे असणार आहेत, पण नंतरचे हे जे 3 प्रश्न आहेत ज्यातला रोज एकच लिहायचा आहे ते खूप डीप प्रश्न असण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप खोलपर्यंत उतरावं लागू शकतं, स्वतःकडे ऑनेस्टली पाहावं लागू शकतं. जेव्हा हे रेडीमेड असलेले 8 प्रश्न आपण सोडवायचा प्रयत्न करतो, या 8 प्रश्नांची उत्तरं डायरीमध्ये लिहायला सुरुवात करतो, तेव्हापासूनच आपलं मन हलकं व्हायला सुरुवात होते, आपलं मन शांत व्हायला सुरुवात होते. यामध्ये अट एकच आहे की या 8ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला ऑनेस्टली लिहायची आहेत. आपल्याला ही डायरी कोणाला तरी दाखवण्यासाठी लिहायची नाहीये, शो ऑफ करण्यासाठी लिहायची नाहीये. आणि त्यामुळे लोकांना काय वाटेल, लोक त्यावरून मला काय जज करतील, माझी इमेज तर मेंटेन होईल ना, या सगळ्या प्रश्नांचा विचार करून आपल्याला ही उत्तरं लिहायची नाही आहेत. ही डायरी कोणालाही दाखवायची नाही आहे. आपण डायरी रायटिंग करतो हे देखील कोणाला सांगायला जायची आवश्यकता नाही. आणि त्यामुळे आपल्याला ही डायरी सिक्रेट ठेवायची आहे, गुपित ठेवायची आहे, घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथे ती डायरी कोणालाही सापडणार नाही. जेव्हा आपण एवढी काळजी घेऊ तेव्हा आपण आपल्या मनातल्या गोष्टी ऑनेस्टली त्यामध्ये लिहायला सुरुवात करू. नाहीतर मग आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ही भीती कायम असते की नाही, ही डायरी जर कोणाला सापडली तर, कोणाच्या हाती लागली तर मग या गोष्टी लोकांना कळतील. नाही, मग ही काळजी घ्यायची की ती डायरी कोणाच्याही हाती लागणार नाही, अशा ठिकाणी मी ठेवणार. पण काही झालं तरी त्या डायरीमध्ये तुम्ही जी काही उत्तरं लिहाल ती उत्तरं ऑनेस्टली लिहायला हवीत, प्रामाणिकपणे लिहायला हवीत. स्वतःला फसवून ती उत्तरं लिहायची नाही आहेत, नाहीतर डायरी रायटिंगचा तुम्हाला फायदा होणार नाही. डायरी रायटिंगची ही जी पद्धत आपण पाहिली, या पद्धतीशिवाय देखील अजून काही पद्धतींनी डायरी रायटिंग केलं जातं. अशाच अजून एका पद्धतीबद्दल आपण याच्या आधी एक व्हिडिओ बनवलेला होता. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला ती पद्धत देखील डायरी रायटिंगसाठी वापरता येईल. त्या व्हिडिओची लिंक, हा व्हिडिओ संपताना इथे तो व्हिडिओ येईलच, बरोबर, इथे तो असा व्हिडिओ येईल, इथे तो व्हिडिओ असेल. तुम्हाला जर हा विषय आवडला असेल तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. त्या व्हिडिओमधून सुद्धा तुम्हाला डायरी रायटिंग बद्दलची एक नवीन पद्धत किंवा याच्यापेक्षा एक वेगळी पद्धत तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजू शकते. तुम्हाला ती पद्धत सुद्धा वापराविषयी वाटू शकते. आणि हा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका असेल तर खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. जसं मी सांगितलं की मन शांत करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यातला एक मार्ग डायरी रायटिंग आहे, एक मार्ग मेडिटेशन आहे. तुम्ही जर मेडिटेशन करू इच्छित असाल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सची लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करा. मेडिटेशनच्या कोर्सची सर्व माहिती वाचा, कोर्सला ॲडमिशन घ्या, कोर्समध्ये आपली भेट होईलच. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.